आहोत. तसंच लास्ट व्हिडिओमध्ये ज्या लेवल दिलेल्या होत्या, जे प्रिडिक्शन आपण केलेलं होतं कितपत आपल्या कामी येणार आहे, कामी आलेलं आहे त्याबद्दलही बोलणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. जसं की आपण काल डिस्कस केलेलं होतं, क्लिअर कट आपला स्टॅन्स होता. आपल्यासाठी फेवरेबल कंडिशन असणार होती मायनर गॅप अप, एक मायनर गॅप डाऊन किंवा फ्लॅट ओपनिंग. आणि मी क्लिअरली सांगितलेलं होतं की मेजर गॅप अपमध्ये मार्केट जे आहे ते मे बी प्री एक्सपायरी डे आहे, तर मे बी आपल्याला हे पहिलं टार्गेट जे आहे 17,200चं इतर रेजिस्टन्स घेऊन डाऊन साईडला सेलिंग येऊ शकते आणि या लेवलच्या आसपास 17,130च्या आसपास आपल्याला सपोर्ट घेताना दिसू शकतो. तर क्लिअर कट एक्झॅक्टली तसंच झालेलं आहे. एक डायरेक्शनल मूव्ह फक्त सकाळचं जे सोडलं त्याच्यानंतर आपण क्लिअरली बघितलं तर एक 30-40 पॉईंट्सची रेंज जी आहे डाऊन साईडला 17,130 याच्या खाली खूप वेळा मार्केटने फेक ब्रेकडाऊन दिला. त्याच्यानंतर अपर साईडला जर बघितलं तर 17,150 ते 55ची रेंज याच्यामध्येच मार्केटने आपल्याला जर्नी कंटिन्यू करताना दिसलंय. एक्झॅक्टली जसं प्रिडिक्शनमध्ये मी सांगितलेलं होतं त्या हिशोबानेच. तर होपफुली आणि आपण लाईव्ह आलेलो होतो त्याच्यामध्ये मी क्लिअर कट सांगितलेलं होतं की हे जे फेक ब्रेकआउट जे येतात तर याला सस्टेनेबल म्हणजे तुम्हाला ट्रेड ऑपॉर्च्युनिटीमध्ये बदलण्यासाठी ॲटलिस्ट 5 मिनिटाची एक कॅन्डल क्लोजिंग आणि दोन्ही मार्केट जे आहे त्यांनी आपले लेवल जे आहे रेजिस्टन्स किंवा सपोर्ट लेवल त्या ब्रेक करणं ॲट ए टाइम गरजेचं आहे. तर बऱ्याच जणांना जे लाईव्ह स्ट्रीम रेग्युलरली आता फॉलो करतायत तर त्यांना ह्या फेकआउटपासून वाचण्यात याच्यामध्ये बऱ्यापैकी मदत झाली. ह्या ब्रेकडाऊनमध्ये आणि इथं रिटेस्टमध्ये एक नॉर्मल ट्रेड घेतला होता आपण, फक्त 5 ते 6 पॉईंटचा त्याचा SL होता, तो हिट झाला आहे. त्याच्यानंतर कुठेही आपण दिवसभर ट्रेडची ऑपॉर्च्युनिटी आपल्याला मिळाली नाही, पण आपला SL पण गेला नाही. अशा चॉपी मार्केटमध्ये आपण ट्रेड करण्यापासून वाचलो. मित्रांनो, बऱ्याचदा ना मार्केटमध्ये डे ट्रेडिंग म्हणजे ना एक असं कन्सेप्शन बांधलेलं आहे की तुम्हाला रोजच्या रोज ट्रेड करायलाच पाहिजे, रोजच्या रोज पैसे बनवायलाच पाहिजे. त्याच्यामध्ये त्या नांदात काय होतं त्या चक्करमध्ये की बऱ्याचदा आपल्याला आपले कॅपिटल जे आहे त्याच्यामधून SL मध्ये निघावं लागतं, मल्टिपल SL द्यावं लागतं, काही काहींचं कॅपिटलही वाईपआउट होतं. तर कधी आपल्याला मार्केटमध्ये ट्रेड करायचं नाही आहे. याला एक कन्सेप्ट म्हणतात की व्हाईट डे क्लोजिंग. जसं की ग्रीनमध्ये क्लोज होणं म्हणजे प्रॉफिटमध्ये, रेडमध्ये क्लोज होणं म्हणजे लॉसमध्ये क्लोज होणं. तसं व्हाईट डे क्लोजिंग म्हणजे कुठलीही ट्रेड नाही घेणं. तर व्हाईट डे क्लोजिंग कुठल्या दिवशी आपल्याला करायची तर ते समजलं पाहिजे. तर क्लिअर कट इथं बघू शकतो या फेकआउटपासून आपण बऱ्याच जणांना सावध केलं होतं आणि ट्रेड घेण्यापासून वाचवलं. इथेही जर बघितलं तर गॅपअप नंतर आपण क्लिअरली बघू शकतो डाऊन साईडला ही लेवल होती 39,840 आणि 40,000 ही जी लेवल होती, हे जे रेजिस्टन्स होतं एक्झॅक्टली आपण बघू शकतो त्याच्या आसपास मार्केटने 2 वेळा फेक ब्रेकआउट आपल्याला दिलेले, 2 ते 3 वेळा फेक ब्रेकआउट दिले. त्याच्यामध्ये कुठेही आपल्याला मार्केटने जे आहे एक क्लिअर कट डायरेक्शनल मूव्ह देताना दिसलं नाही. मी क्लिअरली सांगितलेलं होतं प्रिडिक्शनमध्येच की आपल्याला मे बी मार्केट जर मोठ्या गॅपअपमध्ये आपल्याला इथे एक साईडवेज मोमेंटम देताना दिसेल आणि एक्सपायरीच्या दिवशी कदाचित चांगलं मोमेंटम अपर साईडला देताना आपल्याला दिसू शकतं. तर आता उद्यासाठी आपली ट्रेडिंग स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे, ओव्हरऑल एक इंटरनॅशनल मार्केट्समध्ये काय पिक्चर बनतंय, तर त्या सगळ्या गोष्टींबद्दल डिस्कस करूया. पण त्यापूर्वी आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल मित्रांनो तर कृपया सबस्क्राईब करून घ्या आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा. तसंच आपलं टेलिग्राम चॅनल जे आहे, फ्री टेलिग्राम चॅनल, ज्याच्यावर आपण बऱ्याचदा रेग्युलर अपडेट्स देत असतो, त्यालाही फॉलो करा. त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तसेच आपले सोशल मीडिया हँडल्स इंस्टाग्राम आणि फेसबुक याच्याही लिंक आहेत डिस्क्रिप्शनमध्ये, त्यांनाही फॉलो करायला विसरू नका. तर चला उद्यासाठी आपली ट्रेडिंग स्ट्रॅटेजी डिस्कस करूया. जर इथे बघायला जर गेलं डाव जोन्समध्ये तर डाव जोन्समध्ये फ्लॅट आहे सध्या, एक 40 पॉईंट्स डाऊन आहे. नॅसडॅक पॉझिटिव्हमध्ये आहे. डाव जोन्सचा जर चार्ट जर बघितला, आपण फ्युचर्सचा चार्ट बघतोय आणि याच्यामध्येही जर बघितलं मेन डाव जोन्सचं जे इंडेक्स आहे त्याच्यामध्ये जर बघितलं तर आपण इथे बघू शकतो की इथेही जवळपास 40-42 पॉईंट्सच्या आसपास आपल्याला मार्केटमध्ये फॉल आपल्याला दिसतोय. ऑलमोस्ट फ्लॅट आहे, फार जास्त मोठी पडझड तर नाही आहे. इकडं काहीतरी फेड मीटिंग आहे त्याच्यामध्ये कदाचित त्याच्या अँटिसिपेशनमध्ये मार्केट सध्या स्टेबल राहत असेल. बघूया त्याचं काय होतं. इकडून तरी सध्या काही संकेत मिळत नाही आणि क्लिअरली आपण काल याचा व्ह्यू आपण दिलेला होता. आता जरा मार्केट या रेजिस्टन्सच्या वरती निघणार असेल तरच एक चांगली रॅली आपल्याला बघायला मिळू शकते. अदरवाईज हा जो आहे तो एक पुलबॅक ठरेल, जो डाऊनफॉलमध्ये जो नंतर एक सर्टन पॉईंटला जो पुलबॅक येतो त्याच्यामध्ये इथं परत ह्या पुलबॅकच्या इथे काय होतं, ज्यांनी इथं ट्रेड मिस केलेले असतात शॉर्ट करण्यासाठी ते इथे पोझिशन्स बनवतात. तर अशा प्रकारे इथे पोझिशन्स बनवताना दिसू शकतो आणि परत डाऊन साईडला रॅली कंटिन्यू होताना आपल्याला दिसू शकते. तर इकडून तरी मोस्टली काही संकेत मिळत नाही. डेटा काय सांगतोय, डेटा न्यूट्रल आहे. याची साईज जर बघितली तर डेटा न्यूट्रल आहे. 1700 17,000च्या आसपास चांगली पुट रायटिंग आज झालेली दिसते. पण प्रॉब्लेमॅटिक हे आहे की उद्याच्या दिवशी एक्सपायरी असूनही आज
आपण जर बघितलं तर 17,300 17,200 ह्या जे लेवल आहे, 17,500ची तर थोडी लांब आहे, पण 17,200 17,300 इथे फक्त कॅरी फॉरवर्ड करूनच नाही गेलेले आहेत कॉल रायटर्स, तर पोझिशन्स आणखीन वाढवल्या आहेत. तर हे थोडंसं सरप्रायझिंग आहे सध्याच्या केसमध्ये, निफ्टीमध्ये तरी ॲटलिस्ट. आणि बँक निफ्टीबद्दल जर बोलायचं जर झालं तर 40,000ची लेवल क्लिअरली आपण जर बघितली तर ही एक रेजिस्टन्स म्हणून आपल्यासमोर येताना दिसू शकते. इथं अजूनही टफ फाईट सुरू आहे. ही लेवल जर क्रॉस झाली तर 40,500 पर्यंतचं टार्गेट आपल्याला, त्याच्यानंतरचं रेजिस्टन्स एक्झॅक्टली 40,500च्या लेवलला आहे. तर उद्यासाठी आपल्या लेवल्स क्लिअर आहेत आणि प्लॅनही क्लिअर आहे. आयडियल सिच्युएशन कुठली असेल आणि गोष्ट म्हणजे हा प्लॅन कुठली गोष्ट खराब करू शकते, तर ती असेल एक मेजर गॅपअप. मेजर गॅपअप जर मार्केटमध्ये आपल्याला जर बघायला जर मिळाला तर त्या केसमध्ये कदाचित मार्केट जे आहे ते आपल्याला परत सेलिंग साईडला जाताना दिसेल आणि आपल्या अपॉर्च्युनिटीज ज्या असतात ट्रेडिंगच्या त्या गॅपअपमध्ये मोस्टली निघून जातात. त्याच्यामध्ये फारसा आपल्या हातात काही करण्यासारखं राहतो. सध्याची जर स्थिती बघितली याची SGX निफ्टीची, SGX निफ्टी सध्या आपल्याला जर बघितलं तर 40 पॉईंट्स पॉझिटिव्हमध्ये दाखवतोय. मायनर गॅपअप चालेल, फ्लॅट ओपनिंग चालेल. सगळ्यात फेवरेबल जे असेल ते असेल एक मायनर गॅप डाऊन जो आहे विद इन द रेंज, तो सगळ्यात फेवरेबल कंडिशन म्हणून असेल. तर एक मायनर गॅप डाऊन आपल्याला फेवरेबल कंडिशन म्हणून आपल्या समोर येताना दिसू शकतं. तर आशा करूया की जास्त मेजर गॅपअप तर येणार नाही. लेवल्समध्ये फार जास्त काही चेंजेस नाही आहे. तरी 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर आपण बघूया की कुठले इम्पॉर्टंट रेजिस्टन्स लेवल दिसत आहेत. बँक निफ्टीमध्ये सगळ्यात आधी बघूया की बँक निफ्टीमध्ये काय परिस्थिती दिसते. 40,000ची लेवल तर आपण ऑलरेडी याच्यावर बघितलीच आहे. आपल्या याच्यावर डेटावर आपला PCR डेटा जो आहे त्याच्यावर ऑलरेडी आपण बघितलेलीच आहे. तर मोस्ट प्रोबेबली 40,000च्या वरती थोडंसं जर बघितलं तर ही लेवल मोस्टली आपल्याला जी शिफ्ट करावं लागेल ती ऑलमोस्ट 40,090 ते 80च्या आसपास या लेवलच्या वरती जर मार्केट आपल्याला सस्टेन होताना जर दिसत असेल तर त्या केसमध्ये एक चांगलं मोमेंटम वरच्या साईडला येताना दिसू शकतं. टार्गेट तेच असेल 40,415. डाऊन साईडला जर बोलायला जर गेलं तर आपल्याला रेजिस्टन्स जे आहे सपोर्ट जो आहे तो मोस्ट प्रोबेबली 39,840च्या आसपास कुठेतरी मी घेताना मार्केट दिसू शकतं. या लेवलच्या खाली जर मार्केट आलं तरच आपला स्टान्स जो आहे तो आपण चेंज करून बिअरिश करू आणि मार्केटला शॉर्ट करण्याचा विचार करू. त्याचं टार्गेट आहे, पहिलं टार्गेट 39,608. डाऊनवर्डचं जे टार्गेट आहे हे खालचं टार्गेट हे थोडंसं ओव्हर ऑप्टिमिस्टिक असेल, फार मोठं आहे. तरी आपण आपल्या लाईव्ह फीडमध्ये जशी प्राइस ॲक्शन बनते त्याच्यानुसार नंतरचं टार्गेट अपडेट करूयाच. डाऊन साईडला अपर साईडला क्लिअर आहे 415चं टार्गेट इझिली मिळू शकतं. याच्यावरती काही जर पॉसिबिलिटीज बनताना दिसत असेल तर ते आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर तसंच लाईव्ह फीडवर अपडेट करूनच टाकूया. निफ्टीमध्ये बघूया. निफ्टीमध्ये 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर जर बोलायला जर गेलं तर आज दिवसभर 17,128 ही जी लेवल आहे ही एक इम्पॉर्टंट सपोर्ट म्हणून आपल्याला मिळताना दिसली. तर हा जो कंप्लीट झोन जो आहे 128 पासून ते 17,010 पर्यंतचा हा एक इम्पॉर्टंट सपोर्ट म्हणून आपल्याला मिळताना दिसू शकतो. या लेवलच्या आसपास जर मार्केट आपल्याला ओव्हर करताना जर दिसत असेल तर थोडं कॉशियस व्हायचं आहे. नो ट्रेडिंग झोन म्हणून इथं कन्सिडर करायचं आहे. याच्या खाली मात्र जर मार्केट आपल्याला जाताना जर दिसलं एनी केसमध्ये तर एक चांगली सेलिंग डाऊन साईडला येताना दिसू शकते. टार्गेट तेच आहे 7,166. सेकंड टार्गेट जे आहे ते 17,023 पर्यंतचं टार्गेट आपल्याला नक्कीच बघायला मिळू शकतं. अपर साईडला जर बोलायला जर गेलं तर 17,160 पर्यंतचं टार्गेट आपल्याला मिळताना दिसू शकतं. रेजिस्टन्स लेवल ही आहे. या लेवलच्या वरती तर मार्केट सस्टेन करताना दिसत असेल तर 17,200 आणि 17,250 हे दोन टार्गेटसाठी आपण कॉलच्या पोझिशनमध्ये बसू शकतो. टाईट रेंज आहे, क्लिअरली मी मेन्शन केलेलं आहे. स्ट्रक्चर खराब करू शकतो ते म्हणजे मेजर गॅपअप या लेवलच्या वरती जर आला तर त्या केसमध्ये प्राइस ॲक्शन जसं बनेल तसं आपण आपल्या लाईव्ह फीडवर अपडेट करूयाच. पण फेवरेबल कंडिशन सध्या तरी ही असेल तर आपला प्लॅन सध्या तरी हा आहे की एक मेजर गॅपअप आपल्याला अवॉइड करायचा आहे. मायनर गॅपअप असेल, एक फ्लॅट ओपनिंग असेल किंवा मायनर गॅप डाऊन असेल, या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्यासाठी फेवरेबल असतील. त्यानुसारच आपला ट्रेडिंग प्लॅन आता बनलेला आहे. आशा करतो की तुमचा उद्याचा ट्रेडिंगचा दिवसही चांगलाच असेल. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा आणि कमेंटमध्ये मेन्शन करायला विसरू नका की तुम्हाला आता सध्या आपण रिसेंटली जे लाईव्ह फीड जे चालू केलेले आहेत त्याचा तुम्हाला कितपत मदत होतोय, तुम्हाला ओव्हर ट्रेडिंगपासून वाचण्यात काही मदत होती आहे का, सायकोलॉजिकली तुम्हाला ते सपोर्ट करतं आहे का, ट्रेडिंग सायकोलॉजी बिल्डअप होती आहे का, याबद्दल थोडंसं कमेंट करून फीडबॅक द्या जेणेकरून आणखीन थोडीशी इम्प्रूव्हमेंट करता येईल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.